बघा सेम टू सेम हॉटेल सारखे बेंगन भरता आहे की नाही। तर आज आम्ही बेंगन भरता बनवलेला आहे, खाताना खूपच टेस्टी लागला। नमस्कार, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नव्या व्हिडिओ मध्ये। तर आज मी बेंगन भरता बनवणार आहे। बेंगन भरता म्हणजे काय? बेंगन भरता म्हणजे वांग्याचं भरीत। तर आज मी थोड्या वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वांग्याचं भरीत कसं बनवतात ते बनवून दाखवणार आहे। तर वांग्याचं भरीत खायला कोणाला आवडत नाही? वांग्याचं भरीत खायला सगळ्यांनाच आवडतं। तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी हे काळं मोठं वांग घेतलेलं आहे। तुम्ही इतर वांगी घेतली तरी चालतील, पण ह्या काळ्या वांग्याचं भरीत खायला खूप टेस्टी लागतं। वांग्याचं भरीत बनवण्याआधी वांग हे स्वच्छ धुवून घेतलं होतं। आता मध्ये मध्ये मी सुरीने कापणार आहे, पण कापण्याची पण एक विशिष्ट पद्धत आहे, ते मी तुम्हाला दाखवते। वांगी कापण्याआधी वांगी बघायची असते, कीड वगैरे असू शकतात। चारी बाजूने व्यवस्थित बघायचं असतं वांगी। वांगी तर चांगली आहे। आता मी कापते वांगी। आता मी टोचून घेणार आहे। हा चमचा घेतलेला आहे आणि चमच्याने अशी टोचून घेणार आहे। आपण जेव्हा भाजू त्यावेळेस छानपैकी भाजलं जाईल म्हणून मी टोचते। चारी बाजूने मी असं टोचून घेणार आहे। बघा, या प्रकारे चमच्याने मी टोचून घेतलेला आहे। आता या वांग्याच्या मधोमध मी खालून कापणार आहे। अर्धच वांगे कापायचं आणि सोडून द्यायचं। आपण बघूया चांगलं आहे की नाही। बघा, तुम्ही बघू शकता व्यवस्थित वांग आहे। हे बघा, छान वांगे आहे। बघा, या प्रकारे काट्या चमच्याने चारी बाजूने छानपैकी असं टोचलेलं आहे आणि मधोमध असं कापलेलं आहे। आता एका वाटीमध्ये मी गोडे तेल घेतलेलं आहे। वांग्याला आपल्याला चारी बाजूने तेल लावून घ्यायचं आहे। बघा, तेल लावते मी ब्रशनी। या प्रकारे तेल लावून घेणार आहे। चारी बाजूने तेल लावलेलं आहे। आता मध्ये सुद्धा तेल लावणार आहे मी। वांग्याला चारी बाजूने तेल लावलेलं आहे। आता हे वांग भाजण्यासाठी तयार आहे। आता मी गॅस पेटवते आणि जाळी ठेवते। बघा, ही चौकोनी आकाराची जाळी आहे। अजून दुसऱ्या पद्धतीच्या सुद्धा जाळ्या असतात, त्या तुम्ही घेतल्या तरी चालेल। माझ्याकडे ही अवेलेबल होती म्हणून मी ही घेतली। आता गॅस जरा फास्ट करते। आता वांग छानपैकी भाजून घेते। वांग छानपैकी असं भाजायला ठेवलेलं आहे मी। आवाज सुद्धा येतोय बघा भाजायचा। शहरामध्ये गॅस असतो, मग आपण गॅसवरच वांग्याचं भरीत बनवतो, पण गावाकडे चुलीवर निखाऱ्यावरती आपण वांगे ठेवतो आणि वांग्याचं भरीत बनवतो। ते खायला इतकं टेस्टी लागतं ना, खूपच जबरदस्त चव असते। आपण एक नाही तर दोन भाकऱ्या सहज खाऊ, इतकं भारी चव लागते त्या वांग्याची। दुसऱ्या साईडला मी पलटते। बघा, एक साईडला व्यवस्थित भाजून ठेवलेली आहे। हे बघा, पलटून घेते। वांग्याचे चारही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेणार आहे। वांग मी गॅसवर भाजायला ठेवलेला आहे। जरासा भाजण्यासाठी वेळ लागतो, पण तुम्हाला काही वेळ लागणार नाही। तुम्ही चॅनलला जाऊन पटापट सबस्क्राईब करा। मी इतके छान छान व्हिडिओ टाकते, तुम्ही बघतात सुद्धा, पण कमेंट मात्र करत नाही। कमेंट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा। बघा, या प्रकारे आतून बाहेरून चारी बाजूनी वांग भाजून घेतलेलं आहे। आता मी गॅस बंद करते। वांग हे चारी बाजूने छानपैकी भाजलं गेलेलं आहे।
या वांग्याच्या भरीतसाठी कोणकोणते साहित्य लागतं ते तुम्हाला मी दाखवते। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी लागणारे साहित्यामध्ये कांदा, टोमॅटो, हिरव्या मिरच्या, लसूण, आलं हे घेतलेलं आहे। कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे, टोमॅटो सुद्धा कापून घ्यायचा आहे। जे आलं, लसूण आणि मिरच्या आहे ते आपल्याला ठेचून घ्यायचे आहेत। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी आता मी कांदा कापून घेणार आहे। कांदा आपल्याला जास्त बारीक कापायचा नाही, मोठाच ठेवायचा आहे। बघा, या प्रकारे कांदा मोठा कापून घेतलेला आहे, तो आता मी मोकळा करते। आता कांदा कापून झालेला आहे, एका डिश मध्ये मी काढून ठेवते। कांद्याप्रमाणेच टोमॅटो सुद्धा कापून घेणार आहे। टोमॅटो मी बारीक कापून घेणार आहे। टोमॅटो बारीक कापून झालेला आहे, तो एका डिश मध्ये मी काढून ठेवते। मिरची, लसूण, आलं याचा मी ठेचा बनवणार आहे। आलं, लसूण, मिरच्या याचा मी ठेचा बनवणार आहे, तर त्यासाठी खलबत्ता घेतलेला आहे। खलबत्त्यामध्ये आलं, लसूण, मिरच्या मी टाकते, मीठ टाकणार आहे, हे जाडं मीठ आहे, आणि ठेचून घेणार आहे। हे सगळं साहित्य खलबत्त्यामध्ये मी बारीक वाटून घेणार आहे। बघा, या प्रकारे आलं, लसूण, मिरच्या यांचा ठेचा तयार करून घेतलेला आहे। वांग्याचं भरीत बनवण्यासाठी सगळं साहित्य मी तयार करून घेतलेलं आहे। कांदा कापून घेतलेला आहे, टोमॅटो कापून घेतलेला आहे, आलं, लसूण, मिरची आहे यांचा ठेचा सुद्धा तयार करून घेतलेला आहे। आता जे वांग होतं ते थंड झालेलं आहे, त्याची वरती साल आता मी काढून घेणार आहे। बघा, वांग्याची जी जळालेली साल आहे ती या प्रकारे मी काढून टाकते। भाजल्यानंतर वांग्याची ही साल सहज निघते। वांग छानपैकी भाजलं गेलेलं आहे, त्यामुळे साल ही सहज निघते। या प्रकारे वांग्याची साल मी काढून घेतलेली आहे। भाजलेली साल होती ती मी काढून टाकलेली आहे। आता देठ सुद्धा कापून टाकते। देठ सुद्धा कापून टाकलेला आहे। आता वांग असं सुरीने कापून घ्यायचं आहे, बारीक बारीक। स्मॅश केलं तरी चालेल। बघा, वांग कापून झालेला आहे। गॅस पेटून गॅसवर मी कढई ठेवते। कढई गरम झालेली आहे, आता तेल ओतते। तेल छानपैकी गरम होऊ द्यायचं। तेल गरम झालेले आहे, फोडणीसाठी मी जिरे आणि मोहरी टाकणार आहे। जिरे आणि मोहरीवर फोडणी दिलेली आहे, छानपैकी तडतडू द्यायचं। आता मी कांदा टाकणार आहे। कांदा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेणार आहे। वांग्याचं भरीत बनवताना कांदा हा जास्त शिजवणार नाही, जरासा कच्चाच ठेवणार आहे। कच्च्या कांद्याचा जो टेक्स्चर आहे तो मला आवडतो। बघा, या प्रकारे कांदा मी थोडासा जाडसर ठेवलेला आहे। त्यानंतर मी बारीक कापलेला टोमॅटो टाकून घेणार आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहे। आता मी आलं, लसूण, मिरच्यांचा ठेचा टाकून घेणार आहे, तो सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घेणार आहे। बघा, या प्रकारे जो कांदा आहे तो मी अर्धवट शिजवलेला आहे आणि टोमॅटो आहे तो चांगला शिजून घेतलेला आहे। आता यामध्ये मी मसाले टाकणार आहे। मसाल्यांमध्ये अर्धा चमचा हळद टाकते, त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकणार आहे। मसाले मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। चवीनुसार मीठ टाकते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते। आता मी भाजलेलं वांग टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। बघा, वांग्याचं भरीत 2 ते 3 मिनिटात शिजून तयार होतं। त्यानंतर मी टाकणार आहे मॅगी मसाला। या मसाल्यामुळे वांग्याच्या भरीतला खूप भारी टेस्ट येते। आता चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेते। आता हे वांग्याचं भरीत शिजून तयार आहे। आता मी गॅस बंद करते। आता 1 ते 2 मिनिटात वांग्याचं भरीत शिजून तयार झालेलं आहे। आता मी एका डिश मध्ये वाढून घेते। तर वांग्याचं भरीत थंड झाल्यावर एका डिश मध्ये मी वाढून घेतलेला आहे आणि पटापट याचे आता फोटो काढते। तुम्ही पण पटापट जाऊन फोटो कसे आले ते मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका।
आज मी या वांग्याच्या भरीत मध्ये मोठे मोठे कांदे ठेवले होते. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो त्यावेळेस असे मोठे मोठे वांग्याच्या भरीत मध्ये कांदे असतात, ते खायला खूप टेस्टी लागतात आणि खूपच चमचमीत लागतात. तर आज मी अशा पद्धतीने वांग्याचं भरीत बनवलेलं आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी बनवून खाऊन त्याची चव कशी लागते ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. जर चॅनलवर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत खात राहा, खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.